नमस्कार मित्रांनो, ग्रहवेधमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम 2024 या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। हे वर्ष आपल्याला भरभराटीचं जाऊ। या ठिकाणी मी घेऊन आलोय मेष राशीसाठी हे 2024 वर्ष कसं असेल जाणून घेऊया आपण। त्या अगोदर गोचर ग्रहस्थिती काय असणार आहे मेष राशीची ती इथे पाहूया आपण। मेष राशीमध्ये सध्या गुरु आहे। शनी हा लाभ स्थानामध्ये म्हणजे एकादश स्थानामध्ये शनी कुंभ राशीमध्ये आहे आणि राहू हा व्यय स्थानामध्ये म्हणजे मीन राशीमध्ये सध्या मेष राशीसाठी आहे। या सर्वांचा जर विचार केला तर येणारं वर्ष हे कसं असेल या ठिकाणी आपण जाणून घेतोय। पहिले 3 महिने थोडेसे मनस्ताप किंवा त्रासदायक जाऊ शकतात, परंतु त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट अशी ठरणार आहे की तुमचे जे वडील असतील किंवा आई असेल आणि त्या जर कुठे जॉब करत असतील, सरकारमध्ये असतील, तर त्यांना पदप्राप्ती काहीतरी होणार आहे। त्यांना एक चांगलं पद या ठिकाणी मिळणार आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये। तुमच्या तब्येतीची कुरकुर कुठेतरी पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे, त्यामुळे तब्येतीकडे पूर्णपणे तुम्हाला ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे। त्यानंतर ह्या 3 महिन्यामध्ये आर्थिक आवक ही सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा थोडीशी कमी असेल कुठेतरी, त्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता पहिल्या 3 महिन्यामध्ये जाणवू शकते। दुसरी तिमाही जी आहे म्हणजे मार्च नंतरचे 3 महिने पुढचे हे थोडेसे कुठेतरी शारीरिक आणि आर्थिक कमजोरीचे राहणार आहेत, परंतु त्यानंतर तुम्हाला उर्वरित अर्ध्या वर्षामध्ये चांगले परिणाम प्राप्त होणार आहेत। सर्व आनंदी आनंद हा पाहायला मिळणार आहे। पूर्ण वर्षामध्ये पहिले 6 महिने तुम्हाला तब्येतीची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे। खर्च वाढणार आहे कारण राहू हा व्ययस्थानामध्ये बसलेला आहे आणि शनी हा जो ग्रह आहे तो लाभस्थानामध्ये आहे। जरी स्वराशीत असला तरी तो लाभस्थानामध्ये असल्यामुळे कुठेतरी तुमच्या आर्थिक आवक ही ब्लॉक करण्याचा किंवा कमी येण्याचे चान्सेस इथे या ठिकाणी निर्माण होत आहेत। हे सर्वसाधारण झालं। आता पाहूया स्पेसिफिक प्रेम संबंधांमध्ये, नात्यांमध्ये प्रेमाच्या कसं असेल। थोडासा कठीण परीक्षेचा काळ आहे। प्रेमामध्ये कुठेतरी तुम्हाला अडचणी येऊ शकतात, त्रास होऊ शकतो, मनस्ताप होऊ शकतो, परंतु लग्नी गुरु असल्यामुळे सर्व व्यवस्थिशीर होऊन जाईल यात काही वाद नाही आहे। कारण गुरु लग्नी आहे, त्याची पूर्णपणे पंचम स्थानावर नजर आहे, दृष्टी आहे आणि त्या शुभ दृष्टीमुळे कुठेतरी तुम्हाला नवीन प्रेम किंवा तुम्ही जर प्रेमात असाल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स किंवा चांगले मानसिक समाधान त्या प्रेमातून मिळणार आहे। प्रपोज करत असाल तर नवीन प्रेम तुम्ही या वर्षी प्रपोज करू शकता, तुम्हाला पॉझिटिव्ह तिथून सायन्स मिळणार आहे। ज्या विवाह इच्छुक मंडळींची लग्न ही ठरत नसतील तर ती सुद्धा यावर्षी ठरण्याचे चांगले योग निर्माण होत आहेत। विवाहाची तुमच्या बोलणी होऊ शकतात आणि विवाहाची बोलणी होऊन विवाह घडू पण शकतो, इतकं चांगलं हे वर्ष तुम्हाला घेऊन आलेलं आहे। प्रेमामध्ये तुम्ही असाल तर जोडीदाराला तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे, कारण इतर जी ग्रहस्थिती आहे ती कुठेतरी त्रासदायक आहे, त्यामुळे अंडरस्टँडिंग लेवल हे तुम्हाला चांगली ठेवायची आहे। वर्षाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अतिशय चांगला आहे। थोडासे मधला जो काळ आहे 1-2 महिन्याचा म्हणजे साधारण मे आणि जूनचा जो काळ आहे तो तुम्हाला कुठेतरी अडचणीमध्ये टाकणारा आहे। गैरसमज किंवा ताणतणाव त्याच्यातून निर्माण होण्याचे पूर्णपणे चान्सेस होतात। तर या 2 महिन्यामध्ये कुठेतरी तुम्ही स्वतःला शांत ठेवून आणि पूर्णपणे तुमची मनस्थिती चांगली ठेवून वागायचं आहे प्रेमामध्ये किंवा नात्यांमध्ये। जोडीदाराचा कुठेतरी आजारपणा ह्या 2 महिन्यामध्ये तुमच्या येऊ शकतात, त्यांना हॉस्पिटलायझेशन करावं लागू शकतं, त्यामध्ये खर्च होऊ शकतो। ऑगस्ट ते सप्टेंबर हा जो 2 महिने आहेत, ह्या 2 महिन्यामध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा वैवाहिक जोडीदाराबरोबर तुम्ही कुठेतरी सहल ट्रिप प्लॅन करू शकता। नवीन नाती ह्या 2 महिन्यात तुम्हाला जोडता येतील, ती तुम्ही जोडू शकता, तसे तुम्ही प्रयत्न करू शकता। ओव्हरऑल बघितलं तर प्रेम आणि नातेसंबंधासाठी हे वर्ष तुमच्यासाठी 2 महिने सोडलं तर अतिशय चांगलं आहे। आता पाहूया करिअर आणि कार्यक्षेत्र। हे वर्ष तुमच्यासाठी पुष्कळ असा बदल घेऊन आलेलं वर्ष आहे, परंतु तुम्हाला या वर्षामध्ये कुठेतरी स्थिरता जाणवणार आहे। कामं होणार आहेत। वरिष्ठ मंडळींची जी तुमच्या किंवा कनिष्ठ मंडळींची जी तुमच्या बरोबर काम करत असतील त्या सर्वांचं एक साथ किंवा त्या सर्वांच्या मनाप्रमाणे तुम्ही चालणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी
कामामध्ये तुमच्या पूर्णपणे समाधान संतुष्टता मिळणार आहे. तुम्ही केलेल्या कामाचं कुठेतरी कौतुक होऊन तुम्हाला पुरस्कार यावर्षी मिळू शकतो किंवा प्रमोशन किंवा पगार वाढ होऊ शकते. चांगली सफलता घेऊन आलेलं हे वर्ष आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल त्या ठिकाणी जी तुम्ही मेहनत करता त्या मेहनतीचा कुठेतरी कदर होणार आहे आणि त्याचा कदर केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला त्याच्या रिटर्न्समध्ये प्रमोशन, पगारवाढ किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली जी बदली असेल, ट्रान्सफर असेल तुमच्या इच्छित स्थळी, ती तुम्हाला यावर्षी मिळू शकते. अतिशय चांगलं असं वर्ष आहे. थोडासा कुठेतरी ऑगस्टमध्ये नोकरीमध्ये त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि तो त्रास झाल्यानंतर तुम्ही कदाचित ऑगस्टनंतर असाही विचार करू शकता की नोकरी सोडून कुठेतरी आपण व्यवसाय करू किंवा व्यवसाय करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये जागी होऊ शकते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा सुद्धा तुम्हाला नोकरीमध्ये थोडासा कुठेतरी त्रासदायक महिना आहे. परंतु त्यानंतरचे जे उर्वरित 2 महिने आहेत, नोव्हेंबर डिसेंबर, हे चांगले जाणार आहेत. तुम्ही जर नवीन व्यापार करण्याचा विचार करत असाल तर एप्रिल ते सप्टेंबर हा कालखंड तुमच्यासाठी नवीन व्यापारासाठी अतिशय चांगला आहे. त्या नवीन व्यापारातून तुम्हाला बराचसा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या 2 महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबरपासूनचा जो कालखंड आहे, या 2 महिन्यांच्या मधला, ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही व्यापाराचा विचार करू शकता. नोकरीसोबत जर व्यापार करायचा असेल तर तोही विचार तुम्ही या ठिकाणी करू शकता. व्यापार आणि नोकरी करत असताना जो व्यापार तुम्ही कराल त्या व्यापारामध्ये पूर्ण स्थिरता आल्याशिवाय तुम्ही नोकरी सोडू नका. अन्यथा तुम्हाला यावर्षी कुठेतरी बिना नोकरीचं किंवा बिना कामधंद्याचं घरात बसावं लागू शकतं. त्यामुळे ही रिस्क तुम्ही यावर्षी घेऊ नका. विदेश दौरे तुमचे जर विदेशात जाण्याचे योग असतील तर विदेश दौरे होऊ शकतात. कामामध्ये तुम्ही ह्या वर्षी पूर्णपणे व्यस्त राहाल असं हे कामं आणि कार्यक्षेत्रासाठी असणारं वर्ष आहे. अतिशय उत्कृष्ट असं वर्ष आहे. काही ठराविक महिने सोडलं तर फार चांगलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत बघितलं आपण स्पेसिफिक तर विद्यार्थ्यांसाठी हे चांगले वर्ष आहे. जे विद्यार्थी दशेत आहेत, अभ्यास करतायत, थोडासा कुठेतरी त्यांनी मेहनतीवर जर जोर दिला तर त्यांना अपेक्षित असलेलं यश हे वर्ष देऊन जाऊ शकतं. सुरुवातीचे जे 3 महिने आहेत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, हे 3 महिने तुमच्या ज्ञान विद्यार्जनासाठी अतिशय चांगले आहेत. तुमचं मन हे लागणार आहे त्याच्यामध्ये. अभ्यासामध्ये एकाग्रता मिळणार आहे तुम्हाला. पूर्णपणे तुम्ही फोकस राहणार आहात. अभ्यासामध्ये मेहनत करण्याची एक इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होणार आहे आणि त्या इच्छेच्या जोरावर तुम्ही करत असलेल्या अभ्यासामध्ये तुमच्या विषयांवर पूर्णपणे पकड करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत. म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढून अभ्यासामधली इच्छा, अभ्यासात तयार झालेली आवड आणि मेहनत या सगळ्यांची जर सांगड घातली तर तुम्ही करत असलेल्या अभ्यासामध्ये तुम्हाला यश हे 100% मिळणार आहे. मेहनत ही तुम्ही दुप्पट करा यावर्षी. कारण जर तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर तुम्हाला मेहनत ही दुप्पट करावीच लागेल. यानंतरच फळ मिळणार आहे. मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर हा जो महिना आहे तो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, UPSC, MPSC किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी अतिशय चांगले महिने आहेत. त्या पिरियडमध्ये जर तुम्ही थोडीशी मेहनत केली तर तुम्ही त्या परीक्षा क्रॅक करू शकता किंवा तुम्हाला अपेक्षित यश त्या परीक्षांमध्ये मिळू शकतं. विदेशात शिकण्याची ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे, त्यांना मानस आहे काहीतरी विदेशात जाऊन शिक्षण घ्यावं अपेक्षित असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ते विदेशामध्ये जाण्याचं स्वप्न हे तुम्ही पूर्ण करू शकता. संशोधन क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल विद्यार्थी दशेमध्ये तर संशोधनामध्ये तुम्हाला कुठेतरी यश मिळताना दिसणार आहे. अतिशय चांगला असा काळ संशोधनासाठी हे वर्ष घेऊन आलेलं आहे. त्यामुळे कुठेही मेहनतीला कमी पडू नका आणि आपली जिद्दीने पुढे वाटचाल करत राहा. आता पाहूया आर्थिक बाजू. आर्थिक बाजूमध्ये आर्थिक गोष्टींचं तुम्हाला नियोजन पूर्णपणे करावं लागणार आहे. कारण राहू हा 12व्या स्थानी व्ययस्थानामध्ये बसणार आहे. तुम्हाला प्रमोशन, पगारवाढ हे सगळं जरी मिळालं असलं तरी सुद्धा अचानक येणारे खर्च हे तुमच्यासमोर ठाण मांडून येतील आणि ते तुम्हाला खर्च केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. तुम्हाला जे काही प्रमोशन्स वगैरे मिळणार आहे त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा बऱ्यापैकी होणार आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्ही बचत आणि गुंतवणूक करू शकता. एखादी स्थावर प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता. या वर्षामध्ये तुम्हाला जेवढा
इन्कम किंवा जेवढं इन्कम तुम्हाला मिळणार आहे, आर्थिक उत्पन्न जेवढं मिळणार आहे, त्या उत्पन्नाचा बराचसा भाग हा तुमच्या खर्च करण्याकडे जाणार आहे. आणि ते खर्च हे अनैच्छिक खर्च असू शकतात. त्यामुळे कुठेतरी खर्चांना तुम्ही नियंत्रणामध्ये जर ठेवलं तर कुठेतरी त्या गोष्टी तुम्ही टाळू शकता, अथवा खर्चाचा जो आराखडा असेल किंवा जी मॅनेजमेंट ऑफ मनी म्हणतो आपण त्याला, ते करून तुम्हाला व्यवस्थितशीर जर प्लॅनिंग करून खर्च केले तर तुम्ही जी आर्थिक चिंता तुम्हाला जाणवणार आहे ती यावर्षी तुम्हाला जाणवणार नाही, याची काळजी घ्यायची. त्यासाठी तुम्हाला कुठेतरी एक रणनीती आखायची आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करू शकता, त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये प्रचंड चांगलं वर्ष आहे, धनलाभ आहे, पगारवाढ आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप चांगला असा फायदा घेऊन आलेलं हे वर्ष आहे. नवीन व्यवसाय चालू करा. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला अतिशय चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, जून आणि ऑगस्ट तसंच डिसेंबर या 4 ते 5 महिन्यामध्ये जर तुम्ही सरकारी दरबारी जर काही काम तुमचं असेल किंवा सरकार क्षेत्रामध्ये तुम्ही कामात असाल तर तुम्हाला त्यातून कुठेतरी फायदा होताना दिसणार आहे किंवा यश मिळणार त्या कामामध्ये, किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जी तुमची रखडलेली कामं असतील ती ह्या 4-5 महिन्यामध्ये क्लिअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. व्यापारी वर्गासाठी अनपेक्षित असा फायदा किंवा अपेक्षा न केलेला फायदा त्यांना हे वर्ष घेऊन आलेलं आहे. आता पाहूया परिवारासाठी हे वर्ष कसं असणार आहे. परिवारासाठी सुरुवात ही अतिशय अनुकूल आहे. परिवारामध्ये सामंजस्य राहणार आहे. परिवारामध्ये एखादा मोठा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या वर्षी तुम्ही घेऊ शकता आणि तो जर घेतला तर तुम्ही फायद्यात राहाल. कुठेतरी मोजकं बोलणं तुम्ही परिवारामध्ये राहणार, जास्त इंटरॅक्शन तुमची परिवारामध्ये होणार नाहीये, मोजके बोलून तुम्ही राहणार. त्यामुळे कुठेतरी तुम्ही परिवाराच्या लक्षात येऊ शकता किंवा लोक तुम्हाला, परिवारातील जे सदस्य असतील ते तुम्हाला वेगळ्या अर्थाने किंवा अबोल अर्थाने स्वीकारू शकतात. परिवारामध्ये पूर्णपणे प्रेम वाढणार आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं वडिलांना बढती मिळेल, त्यामुळे कुठेतरी घरामध्ये आनंदाचा आणि प्रसन्न असं वातावरण राहणार आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये कुठेतरी तुमच्या बहीण भावांचे तुमच्याशी वाद होण्याचे चान्सेस आहे. आईची तब्येत कदाचित खराब होऊ शकते, परंतु धीर ठेवायचा आहे. शांतपणे आपलं डोकं शांत ठेवून, धीर ठेवून शांतीपूर्ण वातावरणामध्ये जर वाटचाल केली तर तुम्ही स्ट्रेसलेस राहून ते सगळं हँडल करू शकता. परिवारामध्ये संतुलन परत तुम्ही आणू शकता. सुरुवातीला पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये परिवारातील भाऊ किंवा बहीण याबरोबर तुमचा कुठेतरी सहलीचा प्रोग्राम वगैरे होऊ शकतो. त्यामुळे बहीण आणि भावाचं प्रेम तुम्हाला पुरेपूर मिळू शकतं. कदाचित तुमची बहीण किंवा तुमचे भाऊ हे तुम्ही करत असलेल्या व्यापारामध्ये तुम्हाला मदत करू शकतात, तर त्यांची मदत तुम्ही एकदम स्वीकारू शकता. थोडासा कुठेतरी या 12 महिन्यांमध्ये वर्षाच्या आईकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा आईच्या तब्येतीला समस्या होऊ शकतात किंवा आईकडून काहीतरी मानसिक त्रास होऊ शकतो. तर तितकं ते सिरियसली न घेता कुठेतरी वरिष्ठ आणि आपली जन्मदाती आहे याचा भान ठेवून, कारण मेष रास म्हटलं की कुठेतरी डोक्यात पटकन राग धरून चालणारी रास आहे, तर तसं न करता कुठेतरी सायलेंटली किंवा पीसफुली जर घेतलं तर तो प्रश्न इझिली तुम्ही सोडवू शकता. आता पाहूया मुलाबाळांसाठी तुमच्या हे वर्ष कसं असणार आहे. मुलांचा तुमच्या संतान जे असतील किंवा पुत्रपौत्र जे कोणी असतील त्यांचा सहवास तुम्हाला पूर्णपणे लाभणार आहे. मुलांच्या शिक्षणामध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसणार आहे, कारण गुरु हा लग्नी आहे आणि त्याची पूर्णपणे दृष्टी ही पंचम स्थानावर आहे. त्यामुळे मुलांचं तुमच्याकडून कौतुक केलं जाणार आहे, कारण मुलं तुमची ही यशस्वी होणार आहेत. शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगती होईल, त्यांना एखादा पुरस्कार मिळू शकतो. मुलांना नवीन शिक्षण तुम्ही देण्याच्या विचारात असाल तर त्यांना ते यश मिळू शकतं, तिथे अपेक्षित कॉलेज तुमच्या मुलाला मिळू शकतं. मुलांच्या संगतीवर तुम्हाला पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे, कारण शनी महाराज तिकडे एकादश स्थानी बसलेले, त्यांची सुद्धा दृष्टी पूर्णपणे ही पंचम स्थानावर आहे. त्यामुळे कुठेतरी मुलं काय करतायत हे नेमकं तुम्हाला पाहायचं आहे यावर्षी.
जी मंडळी संततीची अपेक्षा करत असतील त्यांना संतती योग यावर्षी आहे. जानेवारी ते एप्रिलमध्ये या 3 महिन्यामध्ये तुम्हाला पहिल्या कुठेतरी गुड न्यूज येऊ शकते. तुमच्या मुलाचे विवाह जर रखडलेले असतील तर ते विवाह मार्गी लागू शकतात, किंवा यावर्षी तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या विवाहाची बोलणी करू शकता, त्यामध्ये तुम्हाला यश येऊ शकतं. आता पाहूया वैवाहिक जीवन कसं असेल. सुरुवातीला अतिशय उत्कृष्ट असा काळ आहे. जुने जे काही मनमुटाव असतील किंवा वैचारिक वाद असतील ते संपून कुठेतरी दुरावा हा संपलेला दिसेल तुम्हाला. जोडीदाराच्या माहेरकडे म्हणजे तुमच्या पत्नीच्या माहेरी कुठेतरी शुभ कार्य होऊ शकतं, त्यातून तुम्हाला सुख शांती मिळू शकते. म्हणजे अर्थात तुमच्या सासरवाडीला कुठेतरी शुभ कार्य होणार आहे. त्यामुळे पती पत्नी हे एकत्र येऊन पती पत्नींमधलं प्रेम हे वाढीस लागणार आहे. एप्रिल आणि जून महिन्यामध्ये कुठेतरी ताणतणाव तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये, परंतु डोकं शांत ठेवून जर सगळं हे निपटलं तर तितकासा त्रास तुम्हाला होणार नाही. अविवाहित जी मंडळी आहे त्यांचे विवाह यावर्षी ठरू शकतात. एप्रिल महिन्यापर्यंत, पहिल्या 3 महिन्यामध्ये एप्रिल महिन्यापर्यंत विवाह ठरवून विवाह होऊ शकतो आणि एक चांगला जीवनसाथी तुमच्या आयुष्यात येऊ शकतो, असं हे वर्ष आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी तीर्थाटन किंवा पर्यटनाला जाण्याचे चान्सेस पुन्हा या ठिकाणी होत आहेत. त्या ठिकाणून तुमच्याकडे धार्मिक स्थळांना भेटी देणे किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेणे अशा गोष्टी घडू शकतात. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. आपल्या जोडीदाराबरोबर, वैवाहिक जोडीदाराबरोबर तुमची नाती ही घट्ट होतील आणि त्यातून पुढे भविष्याची वाटचाल ही सुरेख होईल. व्यापार जर बघितला परफेक्टली स्पेसिफिक व्यापाराबद्दल हे वर्ष जर असेल तर सुरुवातीलाच मी सांगितलं की वर्षाची सुरुवात अतिशय चांगली आहे. व्यापारामध्ये खूप चांगला नफा घेऊन आलेलं हे वर्ष आहे. परंतु व्यापारामध्ये व्यापार करत असताना या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, यावर्षी तुम्हाला पूर्णपणे वरिष्ठांचा सल्ला घेऊन चालायचं आहे. घरातील जी वरिष्ठ मंडळी असेल त्यांचा सल्ला कुठेतरी तुम्ही व्यापारात घेऊन चाला. घरातल्या वरिष्ठांची मदत तुम्हाला मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला बराचसा फायदा होणार आहे. भागीदारीमध्ये जर तुम्ही कुठे व्यापार करत असाल तर त्या भागीदारीतील व्यापारामध्ये तुम्हाला कुठेतरी सांभाळून राहायचं आहे. भागीदारावर तुमच्या पूर्णपणे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. अन्यथा जर गाफील राहिलात तर तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस या ठिकाणी होत आहे. भागीदार जे तुमचे असतील त्यांचं लक्ष तुमच्या व्यवसायामध्ये लागणार नाही. परंतु जर तुम्ही एकटे व्यवसाय करत असाल तर प्रचंड फायदा घेऊन आलेलं हे वर्ष आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा मिळेल. बांधकाम ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर्स किंवा एज्युकेशनमध्ये जी लागणारी स्टेशनरी असते ती स्टेशनरी, पुस्तकं, युनिफॉर्म्स किंवा विवाहाचे जे इव्हेंट मॅनेजमेंट असतं ते इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. जानेवारीमध्ये जर तुम्ही गुप्त इन्व्हेस्टमेंट केली, की न सांगता कोणाला केलेली इन्व्हेस्टमेंट असेल, परिवाराला न कळवता न सांगता केलेली इन्व्हेस्टमेंट असेल, ती तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे. एक फक्त सांगेल की व्यापार करत असताना कायद्यात राहून काम करा, अन्यथा कुठेतरी कोर्ट कचेरी किंवा पोलीस तुमच्या पाठीमागे लागू शकतात. म्हणजे जे लिगलाइज असेल ते करण्याचा प्रयत्न करा, अनऑफिशियल काम करू नका. एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 4 महिने तुमच्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. मार्चपासून तर एप्रिलपर्यंत हे 2 महिने तुम्हाला विदेशामध्ये जाण्याचे लाभ बनत आहेत. त्या विदेश लाभाचा तुम्ही फायदा घेऊन जर उचलला तर त्याच्यातून एक चांगली संधी आणि एक चांगले आर्थिक उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं. आता पाहूया संपत्ती आणि वाहन या क्षेत्रामध्ये तुम्ही काय कराल यावर्षी. वर्षाच्या सुरुवातीला अतिशय चांगला काळ आहे, परंतु वाहन खरेदी करू नका. जुलै महिन्यामध्ये वाहन घ्या. शक्यतो वाहन घेताना सफेद किंवा रुपेरी रंग असला, सिल्वर ज्याला बोलतो आपण, ते सिल्वर रंगाचं वाहन घ्या. फेब्रुवारी, मार्च आणि डिसेंबर हे 3 महिने तुम्हाला सुद्धा खरेदीसाठी चांगले आहेत. संपत्ती तुम्ही यावर्षी बऱ्यापैकी घेऊ शकता. नवीन मोठे एखादं डील तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतं संपत्तीचं, प्रॉपर्टीचं, स्थावर मिळकतीचं. आणि सुरुवातीलाच तुमच्या मनामध्ये कुठेतरी स्थावर मिळकत घेण्याचा जो विचार असेल त्याला कुठेतरी इम्प्लिमेंट करण्याचा किंवा एक्झिक्यूट करण्याचा विचार तुम्ही या ठिकाणी कराल. जून जुलैमध्ये तुम्हाला स्थावर मिळकत तुमच्या नावे होऊन कुठेतरी प्रॉपर्टी पूर्णपणे तुमच्या नावावर आलेली असेल आणि व्यवहार हा पूर्ण झालेला असेल. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य. यावर्षी तुमचं आरोग्य कसं असणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. संमिश्र असं वर्ष आहे तुमच्यासाठी आरोग्यासाठी. शारीरिक समस्या असणार आहेत.
एक लक्षात ठेवा, यावर्षी तुम्ही तुमच्या वजनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे. वजन वाढू द्यायचं नाही, अन्यथा पूर्णपणे तुम्हाला त्रास चालू होईल. योग्य ती तपासणी करून घ्या, कारण की तुमचे रिपोर्ट्ससुद्धा चुकीचे येण्याचे चान्सेस आहेत. ॲलर्जी किंवा संसर्गजन्य रोग तुम्हाला यावर्षी होऊ शकतात. ब्लड प्रेशर, मानसिक ताणतणाव, डोकेदुखी, ताप येणे, निद्रानाश असे या प्रकारचे आजार तुम्हाला यावर्षी होऊ शकतात. जानेवारी ते एप्रिलमध्ये हा मध्यम काळ आहे. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत अतिशय चांगलं आहे, कुठेही तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी नाही. पुन्हा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कुठेतरी पोटाचे आजार किंवा डोळ्यांचे आजार तुम्हाला उद्भवू शकतात. दाताचा आजार तुम्हाला ह्या 2-3 महिन्यामध्ये होऊ शकतो. त्यासाठी पूर्णपणे तुम्ही आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवा, शरीराला जपा, योग्य तो व्यायाम, मेडिटेशन किंवा योगा हे सर्व करून फिट राहण्याचा प्रयत्न करा. आता हे पाहूया आपण यानंतर उपाय काय आहेत. हे सर्व वर्ष चांगलं जायचं असेल तर काही वैदिक उपाय ते मी या ठिकाणी सांगतो. श्रीचंडी पाठ हा तुम्ही करायचा आहे. गणपतीला दर मंगळवारी तुम्ही दुर्वा व्हायच्या आहेत आणि दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण करायचा आहे. अथर्व शीर्ष जे आहे, अथर्व शीर्ष पठण तुम्ही करू शकता आणि दररोज सूर्याला तुम्ही जल अर्पण करा, की जेणेकरून येणारं 2024 हे वर्ष तुम्हाला अतिशय चांगलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीसाठी असलेलं 2024 वर्षाचं वर्षफळ. या ठिकाणी हा व्हिडिओ मी तिथं समाप्तीकडे घेऊन आलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.